हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमधील खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट मेंटल हेल्थ ॲक्ट हा शिकणार आहोत. मेंटल हेल्थ ॲक्ट म्हणजे काय? कायदा. ओके, तर मेंटल हेल्थसाठी जो काही कायदा बनवला आहे त्याला मेंटल हेल्थ ॲक्ट असं म्हणायचं. तर काय दिलं याच्यामध्ये? द मेंटल हेल्थ ॲक्ट वॉज ड्राफ्टेड बाय द पार्लमेंट इन 1987. हा कधी ड्राफ्ट केला गेलाय? 1987 मध्ये. फ्रॉम 1 एप्रिल 1993 इन ऑल द स्टेट अँड युनियन टेरिटोरीज ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1993ला सगळ्या राज्यांमध्ये आणि युनियन ऑफ टेरिटोरीज ऑफ इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू झाला. धिस ॲक्ट रिप्लेस द इंडियन लुनासी ॲक्ट ऑफ 1912. इंडियन लुनासी ॲक्ट हा 1912ला तयार झालेला, त्याला ह्या मेंटल हेल्थ ॲक्टने रिप्लेस केलं. ओके, द ॲक्ट इज डिवायडेड इंटू 10 चॅप्टर्स अँड 98 सेक्शन्स. म्हणजे काय? या ॲक्टमध्ये 10 चॅप्टर आहेत आणि 98 सेक्शन्स आहेत. रिझन काय आहे हे ॲक्ट बनवण्यामागं? तर पहिलं रिझन बघूया. द ॲटिट्यूड ऑफ द सोसायटी टुवर्ड्स द मेंटली इल हॅज चेंज्ड कन्सिडरेबली अँड इट इज नाव रिअलाइज्ड दॅट नो स्टिग्मा शुड बी अटॅच्ड टू सच इलनेस ॲज इट इज क्युरेबल प्रॅक्टिकली व्हेन डायग्नोस्ड ॲट ॲन अर्ली स्टेज. ओके, पहिलं रिझन काय आहे? सिंपल वेमध्ये समजून घ्यायचं की स्टिग्मा म्हणजे काय की थोडक्यात असं एखाद्या घरामध्ये सायकॅट्रिक पेशंट असेल तर त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा काय होतो? चेंज होतो. तर आता काय रिअलाइज झालंय सगळ्यांना की बाबा हा इलनेस आहे मान्य, पण हा क्युरेबल आहे प्रॅक्टिकली. कधी? जेव्हा हे डायग्नोस अर्ली स्टेजमध्ये होईल तेव्हा. सेकंड रिझन काय आहे हा ॲक्ट बनवण्यामागं? द मेंटली इल इंडिव्हिज्युअल शुड बी ट्रीटेड लाईक एनी अदर सिक पर्सन अँड द एन्व्हायरमेंट अराउंड देम मेड ॲज नॉर्मल ॲज पॉसिबल. ओके, दुसरं रिझन काय आहे की हा ॲक्ट का आला? तर बाकीच्या आजारांचे जे पेशंटला जसं ट्रीट केलं जाते तसंच मेंटली इल इंडिव्हिज्युअलला सुद्धा ट्रीट केलं गेलं पाहिजे ॲज अ सिक पर्सन म्हणून, आणि त्यांना एन्व्हायरमेंट सुद्धा कसं आहे? नॉर्मलच दिलं गेलं पाहिजे. तिसरं रिझन काय आहे? द इंडियन लुनासी ॲक्ट 1912 रिव्हील्ड दॅट आउटमोडेड विथ रॅपिड ॲडव्हान्समेंट ऑफ अ मेडिकल सायन्स. आता हा ॲक्ट इंडियन लुनासी ॲक्टच्या बदली आला, म्हणजे इंडियन लुनासी ॲक्टला मेंटल हेल्थ ॲक्टनं रिप्लेस केलं. का केलं? तर आउटमोडेड काही हे होते रिझन इंडियन लुनासी ॲक्टमध्ये. ओके, ते ॲक्टमध्ये कव्हर केलं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय आहेत हे बनवण्यामागं? ही वरची आता बघितले रिझन बघितले आपण. ओके, हे काय होते? रिझन. आता आपण काय बघणार आहे? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? उद्देश. उद्देश काय? पहिलं, टू रेग्युलेट ॲडमिशन इन टू सायकॅट्रिक हॉस्पिटल ऑर अ नर्सिंग होम. म्हणजे काय? ॲडमिशन होणं गरजेचं आहे सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये मेंटली इल पर्सनचं. टू प्रोटेक्ट सोसायटी फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ अ मेंटली इल पर्सन. सोसायटीला प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे मेंटली इल पर्सनपासून. टू प्रोटेक्ट सिटीजन्स फ्रॉम बीइंग डिटेन्ड इन सायकॅट्रिक हॉस्पिटल विदाउट सफिशियंट कॉज. ओके, टू रेग्युलेट मेंटेनन्स चार्जेस ऑफ अ सायकॅट्रिक हॉस्पिटल. To provide facilities for establishing guardianship of a mentally ill person who are incapable of managing their own affairs. To establish central and state authorities for mental health services. To regulate the powers of the government for establishing, licensing and controlling psychiatric hospital or a nursing home. To provide legal aid to mentally ill person at state expense in a certain cases. ओके, हे झाले ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ मेंटल हेल्थ ॲक्ट. आता याच्यामध्ये काय सांगितले? 10 चॅप्टर अँड 98 सेक्शन्स आहेत. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये काय सांगितले बघूया. फर्स्ट चॅप्टरमध्ये सगळ्याच काय आहेत? टर्मिनॉलॉजीज आहेत. फर्स्ट टर्मिनॉलॉजी काय आहे?
मेंटली इल पेशंट. ओके, मेंटली इल पेशंट कोणाला म्हणायचं? अ पर्सन हू इज इन नीड ऑफ अ ट्रीटमेंट बाय रिझन ऑफ एनी मेंटल डिसऑर्डर अदर दॅन मेंटल रिटार्डेशन. ओके, मेंटल रिटार्डेशन ही मेंटली इल कंडिशनमध्ये येत नाही. दिस इज नॉट अ सायकॅट्रिक कंडिशन. मेंटल रिटार्डेशन इज नॉट अ सायकॅट्रिक कंडिशन. Okay, psychiatrist. What is mean by psychiatrist? A medical practitioner possessing a postgraduate degree or a diploma in psychiatric recognized by the MCI, means Medical Council of India. Psychiatrist कोणाला म्हणायचं? जो मेडिकल प्रॅक्टिस केलेला व्यक्ती आहे ज्याने पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री और डिप्लोमा कंप्लीट केलाय. कशामध्ये? सायकॅट्रिकमध्ये. आणि ते रिकग्नाइज्ड कोणी केलं आहे? बाय द MCI म्हणजेच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आहे सायकॅट्रिक हॉस्पिटल और नर्सिंग होम. इट इज एस्टॅब्लिश्ड और मेंटेन बाय द गव्हर्नमेंट और एनी अदर पर्सन फॉर द केअर ऑफ अ मेंटली इल पर्सन. सायकॅट्रिक हॉस्पिटल और नर्सिंग होम म्हणजेच काय की हे एखाद्या प्रायव्हेट म्हणजे एखाद्या पर्सनली एखाद्या व्यक्तीने किंवा गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि मेंटेन केले. कोणासाठी? मेंटली इल पर्सनसाठी. त्याच्यानंतर काय? रिसेप्शन ऑर्डर. रिसेप्शन ऑर्डर म्हणजे काय? अन ऑर्डर मेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट फॉर द ॲडमिशन अँड डिस्चार्ज ऑफ अ मेंटली इल पर्सन इन अ सायकॅट्रिक हॉस्पिटल ऑर अ नर्सिंग होम. रिसेप्शन ऑर्डर म्हणजे काय? सिम्पल वेमध्ये ॲडमिशन अँड डिस्चार्जसाठी पेशंटच्या जे काही ऑर्डर्स लागतात त्याला काय म्हणायचं? रिसेप्शन ऑर्डर. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर. इट डील्स विथ एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सेंट्रल अँड स्टेट ऑथॉरिटीज फॉर रेग्युलेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ अ मेंटल हेल्थ सर्व्हिसेस. हे सेकंड चॅप्टरमध्ये काय आहे? कशाशी डील करते सेकंड चॅप्टर? एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सेंट्रल अँड स्टेट ऑथॉरिटीज. ओके, टू रेग्युलेट अँड कोऑर्डिनेट म्हणजे रेग्युलेशन पण पाहिजे आणि कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकांमध्ये काय? कोऑर्डिनेशन पाहिजे, परस्परा संबंध. ओके, ऑफ अ मेंटल हेल्थ सर्व्हिसेस. चॅप्टर 3 याच्यामध्ये काय सांगितलंय? इट प्रोव्हाइड्स गाईडलाईन फॉर एस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ अ सायकॅट्रिक हॉस्पिटल और अ नर्सिंग होम. कोणतंही हॉस्पिटल असो, कोणतीही संस्था तो चालवण्यासाठी काय लागतात? गाईडलाईन लागतात. म्हणजेच काय? नियम, अटी. ओके, हे लागते. चॅप्टर 3 मध्ये तेच सांगितलं आहे की इट प्रोव्हाइड्स गाईडलाईन फॉर एस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेन. ओके, चॅप्टर 4 मध्ये काय? इट डील्स विथ द प्रोसिजर फॉर ॲडमिशन अँड डिस्चार्ज. चॅप्टर 4 मध्ये काय आहे? सिम्पली ॲडमिशन. हे डील कशासोबत करते? ॲडमिशन अँड डिस्चार्ज प्रोसिजर सोबत. चॅप्टर 5 मध्ये काय सांगितलं आहे? इट डील्स विथ मेनली द प्रोसिजर टू बी फॉलोड फॉर द डिस्चार्ज ऑफ मेंटली इल पर्सन फ्रॉम अ मेंटल हॉस्पिटल अंडर डिफरंट सर्कमस्टान्सेस. ओके, चॅप्टर 5 मध्ये काय की फक्त डिस्चार्जची प्रोसिजर आहे अंडर डिफरंट सर्कमस्टान्सेस. चॅप्टर 6 इट डील्स विथ ज्युडिशियल एन्क्वायरी रिगार्डिंग मेंटली इल पर्सन. ज्युडिशियल म्हणजे काय? लीगल मॅटर. जे काही लीगल मॅटर आहेत त्याच्याशी डील करण्यासाठी कुठला आहे? चॅप्टर 6 आहे. 7th मध्ये काय आहे? इट डील्स विथ एक्सपेंडिचर म्हणजेच काय? जो काही जमा खर्च आहे हॉस्पिटल चालवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी, हे कोणत्या चॅप्टरमध्ये आहे? 7व्या चॅप्टरमध्ये. चॅप्टर 8 डिस्क्राईब द प्रोटेक्शन ऑफ अ ह्युमन राईट्स मेंटली इल. आता ह्युमन राईट्स असतात तसंच मेंटली इल पर्सनचे सुद्धा काही राईट्स आहेत. ते चॅप्टर 8 मध्ये डिस्क्राईब केलेले आहे. चॅप्टर 9 इट डील्स विथ द प्रोसिजर टू बी फॉलोड फॉर द एस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ अ सायकॅट्रिक हॉस्पिटल और अ नर्सिंग होम. चॅप्टर 9 मध्ये काय सांगितलं की प्रोसिजर ज्या काय फॉलो कराव्या लागतात कशासाठी? एस्टॅब्लिश आणि मेंटेनन्स ऑफ अ सायकॅट्रिक हॉस्पिटल और नर्सिंग होम ह्याच्यासोबत डील करते. लास्ट चॅप्टर, चॅप्टर 10 इट डील्स विथ द क्लॅरिफिकेशन टू डू सर्टन प्रोसिजर टू बी फॉलोड बाय मेडिकल ऑफिसर इन चार्ज ऑफ अ सायकॅट्रिक हॉस्पिटल. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? चॅप्टर 10 मध्ये
हे कशासोबत डील करते, क्लॅरिटी मिळते. कशासाठी तर सर्टन प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द मेडिकल ऑफिसर. मेडिकल ऑफिसर ज्या काही प्रोसिजर करणार आहे त्याच्यासाठीचे क्लॅरिफिकेशन दिलं जाते. ओके, हे झालं टोटल मेंटल हेल्थ ॲक्ट. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, खूप इम्पॉर्टंट, खूप वेळेला विचारला गेलेला क्वेश्चन आहे मेंटल हेल्थ ॲक्ट. थँक्यू.